बोरगाव क्लस्टर फेडरेशन या मानकापूर कसनाळमधील प्रोसेसमुळे मानकापूर कसनाळ परिसरातील शेतीला कोणताही धोका नाही. लक्ष्मण माने यांची प्रतिक्रिया. दिनांक 17/7/2025 रोजी मानकापूर कसनाळ गावच्या हद्दीतील बोरगाव क्लस्टर फेडरेशन या प्रोसेस विरोधात गैरसमजाने मोर्चा निघाला होता. मात्र माझी व शेतकऱ्यांची खात्री झाली आहे की प्रोसेसमधून येणाऱ्या पाण्यामुळे कोणाच्याही शेतीला धोका नाही. त्यामुळे कोणी ह्या प्रोसेसबद्दल गैरसमज करून घेऊ नये, कारण या प्रोसेसमुळे मानकापूर, कसनाळ, बोरगाव, ढोणेवाडी, कारदगा परिसरातील अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे व मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे सुद्धा कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री झाली असून कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असे मानकापुरातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. दलित संघर्ष समिती निपाण तालुका अध्यक्ष. आज तारीख 29 17 जुलै 2025ला सर्व शेतकऱ्यांच्यावरून एक आंदोलन करण्यात आलं होतं. त्या आंदोलनाचं कारण म्हणजे बोरगाव टेक्सटाईल क्लस्टर फेडरेशन या प्रोसेसविषयी काही मागण्यावरून शेतकऱ्यांचं आंदोलन करण्यात आलं होतं. तर त्याविषयी ग्रामपंचायत आम्हाला 24 तारखेचा अल्टिमेट दिला होता. तर त्यानंतर 2 दिवस पंचायतचं ऑडिट असल्यामुळे पंचायतनं आज आम्हाला बोलली होती. तर आज आम्ही इथं जमा झालो. आमच्या मागण्या ह्या होत्या की प्रोसेसमुळे जे केमिकलचं पाणी जे बाहेर सोडण्यात येतं त्यावर तात्काळ बंदी घालावी, त्या पाण्यावरती पाणी सोडू नये आणि ETP आणि झिरो डिशर युनिट प्लांट अवेलेबल करावा व अवेलेबल केलं तरीसुद्धा आम्हाला प्रोसेसच्या एक मालकाच्याकडून एक प्रत मिळावी की आजूबाजू जेवढी शेती आहे त्या शेतकऱ्यांना कोणतीही हानी पोचणार नाही. याविषयी आम्ही असं लेटर मागितलेलं होतं की जी शेती आहे आजूबाजूला प्रोसेसच्या त्या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये कोणतीही शेती हानी होणार नाही, शेती नापीक होणार नाही किंवा केमिकलयुक्त पाणी सोडलं जाणार नाही असं काही निदर्शन झालं तर प्रोसेस आम्ही बंद करतो असं आम्हाला शेतकऱ्यांच्या विश्वासामध्ये घेऊन एक आम्हाला लेखी मागितली होती. तर ते प्रोसेसच्या मालकाने आम्हाला ती लेखी दिलेली आहे व ज्या ज्या आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या आमच्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतचं व प्रोसेसच्या मालकाचा ऑनरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर राहिली दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही प्रोसेस बंद करावी यासाठी आमची मागणी केलेली नव्हती. तर ती मागणी काही लोकांनी खोट्या बातम्या प्रसवल्या व काही लोक खोट्या बातम्या प्रसवल्यानंतर कामगाराच्या व शेतकऱ्यांच्या एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कामगार ही मानकापूर गावचे आहेत व शेतकरी ही मानकापूर ही गावचीच आहेत. तर शेती सुद्धा नीट पिकली पाहिजे व कामगार सुद्धा जगले पाहिजे हे आमचा हेतू होता. पण काही लोकांनी खोटी बातम्या प्रसवल्या होत्या. तर आमची मागणी अशी काही नव्हती. आमची मागणी ही होती की प्रोसेसपासून शेतीला कोणती नुकसान पोहोचू नये ही आमची मागणी होती. तर ती आमच्या सर्व परिपूर्ण आमच्या त्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. त्याबद्दल मी अनेक सांगू इच्छितो की प्रोसेस धंद्याला आमचा विरोध नव्हता, पण आमचा विरोध कशाला होता, शेती आमची कोणती नापीक बनू नये यासाठी आम्ही मागणी केली होती. तर आमच्या मागण्या परिपूर्ण त्यांनी मान्य केल्या आहेत. आमच्या मागण्या सर्व मिळालेल्या आहेत आणि ही प्रोसेस कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप 1ला प्रोसेस चालू दे. पण प्रोसेस टॉप 1ला चालत असताना शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घ्यावी हे आम्ही मालकांना सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आणि मी इथंच थांबतो. हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.